लोक तुम्हाला चेंबर किंग या नावाने ओळखतात, घाण बोलण्यासाठी. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हिनवायला नाव सुरू केलं होतं. प्रचंड हिनवत होते. 6000 चेंबर नीट करण्यामागचं कारण काय? 1 किलोमीटर नंतर जी लोक त्या पाण्यात खेळत असायची लहान मुलं, त्यांना माहितीच नव्हतं पाणी कसलंय. माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं काम आहे स्वच्छता. म्हणजे गणपती माथापासून वारजे हायवे चौक म्हणजे सकाळी 9 ते 10:30 ही जी वेळ आहे, तिथं ट्रॅफिक चक्का जाम असतं. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कित्येक जण ट्रॅफिक झालं या मुद्द्याचा पण फायदा घ्यावा, मग आम्हाला निवडून द्या, आम्ही ते सॉल्व्ह करून देऊ. हे लोकांना खुळ्यात काढणं बंद झालं पाहिजे. तुम्ही स्वतःला विरोधकांपासून वेगळं कसं धरता? माझा लोकांसाठीचा ऍक्सेस एका वाक्यात, आणि लोकांना दिला जाणार सन्मान. तरुणांनी राजकारणाकडे काय यावं? नाही यावं. का असं? नमस्कार मंडळी, मी प्रतीक संजय वाल्लेकर आपलं स्वागत करतो द मराठी पॉडकास्ट याच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत वारजेचा एक परिचित चेहरा, समाजसेवक श्री पराग तानाजी ढेणे. वारजे हेच कुटुंब, सेवा हेच समाधान या ध्येयवाक्यासोबत त्यांनी वारजे परिसरात अनेक समाजकार्य आजपर्यंत केलेली आहेत. कचऱ्याच्या समस्यांपासून चेंबर साफ करण्यापर्यंत त्यांनी अनेक कामांसाठी हातभार लावलेला आहे. आज आपण त्यांच्याशी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, वारजेबद्दलच्या काही समस्या, दृष्टिकोन आणि राजकीय स्पर्धा याच्याबद्दल आज आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोडला श्री पराग तानाजी ढेणे यांच्यासोबत. परागजी नमस्कार, आपलं स्वागत आहे द मराठी पॉडकास्ट या शोवर. जेव्हा वारजे मावडी म्हणतो तेव्हा आपलं नाव मी खूप वेळा ऐकलेलं आहे. आपण एक समाजसेवक या भूमिकेत गेले काही वर्ष काम करताय. आपण जेव्हा तुम्हाला म्हणतो की परागजी एक लोकसेवक आहेत, एक समाजसेवक आहेत, याची सुरुवात कुठून झाली? राजकारणात रस कसा आला किंवा राजकारणाकडे तुमची दिशा का वळाली? सुरुवातीला एक 16-17 मध्ये आम्ही ऍक्च्युली सामाजिक क्षेत्रात काम चालू केलं थोडंफार. त्या काळामध्ये कसं होतं, आता आपण बोलतोय 8 वर्षापूर्वींचा काळ. मी स्वतःच म्हणेल तर एवढी मॅच्युरिटी नव्हती असं म्हणता येईल. फ्लेक्स लावणे, ते खादीचा शर्ट घालणे, हे एवढंच राजकारण आणि समज होती. चमकणे म्हणजे थोडक्यात चमकणे म्हणजे राजकारण असं वाटायचं. मग ते चमकायचं नाही का. पण नंतर लोकांच्या समस्या कळत गेल्या. प्रामुख्याने कोविडमध्ये जेव्हा सुरुवात केली, म्हणजे इतरांप्रमाणे मीही घरात होतो, पण मग फोन यायला लागले, लोक समस्या सांगायला लागले. तेव्हा काय समस्या होत्या अन्नधान्याच्या, कोणी आमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आल्या, अशा. हे सुरू केल्यानंतर कळलं की चमकणे म्हणजे राजकारण नव्हे, चमकणे म्हणजे अजिबात राजकारण नव्हे. लोकांना खरंच गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे म्हणजे खरी समाजसेवा आहे. आपण आपल्या थोड्याशा क्षणिक समाधानासाठी जेव्हा चमकण्याचा विचार करतो, त्याच्यापेक्षा लोकांच्या खऱ्या गरजेला थांबणे ही खरी समाजसेवा आहे. आणि मग ते करत गेल्यानंतर लोकांच्या तक्रारी वाढत गेल्या, माझ्याकडच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि हळूहळू मग मी राजकारणाकडे वळलो. तुमचं एक स्लोगन आहे वारजे हेच कुटुंब, याच्या मागचं कारण काय? आपल्या भारताच्या, आपण जी शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, त्या धड्यामध्ये आपल्याला हे सांगितलं जातं की प्रार्थनेमध्ये भारत माझा देश आहे का लिहिलंय, भारत आमचा देश आहे का नाही लिहिलं. माणूस कायम मी करतो आणि त्या मीवर त्याचा जास्त जीव असतो. माझे कपडे, माझी गाडी, माझा बूट किंवा जे काय असेल ते माझं, हे आमचं म्हटल्यावर ते सामूहिक होतं. आणि सामूहिक आणि माझ्याला त्या भावनेमध्ये फरक आहे. माझं म्हटल्यावर माणूस लय अगतिकतेने त्या गोष्टीकडे असतो. जोपर्यंत त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही भागाला, आता मी माझं कुटुंब म्हणल्यावर माझे आई वडील, माझा भाऊ, वहिनी, माझी मुलगी अर्चना असेल, ह्यांच्याबद्दल माझी एक वेगळी भावना आहे, एक वेगळी आपुलकी आहे. जोपर्यंत मी ज्या भागात काम करतो त्याला मी कुटुंब समजत नाही, मी स्वतः समजणे खूप गरजेचं आहे, तोपर्यंत मी संपूर्ण इच्छाशक्तीने काम करू शकत नाही. हे फिरत असताना ऍक्च्युली भावना ती मला जाणवली. माझे काम करत असताना मी ज्या इच्छाशक्तीने करतो, लोकांच्या डोळ्यातली समस्या ज्या मला दिसतात, मग ते आपोआप झालं की वारजे हेच कुटुंब. अशी एक घटना कुठली आठवते का की तिथून तुम्हाला लक्षात आलं की आता लोकांना आपली खरं गरज आहे, इथून पुढे तुम्ही खरे समाजकार्याला लागलात? कोविडच म्हणता येईल, पण कोविडमधली एक घटना प्रामुख्याने सांगतो.
अत्यंत घटना आहेत माझ्याकडे, खूप 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 घटना आहेत. म्हणजे कोविडच्या क्वारंटाईन सेंटरच्या घटना आहेत. कोविडच्या जे आपल्या अतुलनगरच्या वरती जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं लोकांचे टेस्ट केल्या जायच्या आणि मग त्या टेस्ट केल्याचे पॉझिटिव्ह रुग्ण वेगळे केले जायचे आणि जे नॉर्मल लोक आहेत ते घरी जायचे. तर त्या ठिकाणी लोकांच्या जे काही लोक एकटे यायचे आणि जेव्हा पॉझिटिव्ह आपण होतो तेव्हा त्यांच्याकडे फॉर्म भरायला पण कोण नसायचं. ही सत्य परिस्थिती आहे. मग आम्ही ते फॉर्म पण भरलेत, मी स्वतः भरलेत. मी 2 सहकारी असायचे, आम्ही ते फॉर्म भरणे, मग त्यांना कधी कधी सरकारी गाडी नसायची, मग ते मराठवाड्याला क्वारंटाईन सेंटर केलं होतं उपचारांसाठी. मी माझ्या गाडीतून लोक सोडलेले आहेत पॉझिटिव्ह रुग्ण 12% मधून मराठवाड्याला. मग तिथनं लोकांच्या गरजा कळायला लागल्या. त्यानंतर परत हे सगळे करत असताना अन्नधान्य असेल, हळूहळू लोकांच्या, आता ही एक घटना सांगितली तुम्हाला फॉर्म भरण्याची किंवा सोडण्याची. राजकीय काहीच पार्श्वभूमी नसताना वारजे माळवडी सारख्या भागात जिथं शेकडो उमेदवार आहेत, शेकडो इच्छुक उमेदवार असतात, दररोज एक नवीन नेता उभारतो ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, काहीच राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही हा निर्णय काय घेतला? लोकांच्या गरजेमुळं. आता का घेतला? आम्ही सुरुवातीला जेव्हा काम केलं, लोकांच्या समस्या वाढत गेला, जनसंपर्क वाढला, लोक जास्त करून भेटायला लागले, लोक जास्तीचे भेटायला लागले, जास्त समस्या यायला लागल्या. असं तर आपण म्हणू शकत नाही की नव्हत्याच, होत्या म्हणून तर माझ्याकडे आल्या. एका सामान्य माणसापर्यंत माझ्यापर्यंत ह्या समस्या आल्या, त्या सोडवल्या गेल्या असं तरी माझ्यापर्यंत आल्याच नसत्या. आणि किती आल्या म्हणजे आजही मला कित्येक फोन येतात. लोकांचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, कोणाचाही मोठा प्रॉब्लेम नसतो, छोटे छोटे प्रॉब्लेम. आणि आपलं जे रोजचं जनजीवन आहे हे छोट्या छोट्या प्रॉब्लेमनेच विस्कळीत होतं, फार मोठ्या प्रॉब्लेम विस्कळीत नाही होत. परत आपण तुमचा राजकारणात प्रवेश कसा झाला हे बघितलं. जर तुम्ही लोकांचे प्रश्न नेहमी सोडत राहिलात तरी असे काही मुद्दे आहेत जे वारजे माळवडीत आजपर्यंत सोडले गेले नाहीत. त्यातला एक मुद्दा जो वारंवार प्रत्येक नेत्यासमोर जात राहिलेला आहे, म्हणजे वारजे माळवडी म्हणजे गणपती माथापासून वारजे हायवे चौक हे ह्या ट्रॅफिकच्या समस्यावर अजून कुठंच मुद्दा नाही. म्हणजे सकाळी 9 ते 10:30 ही जी वेळ आहे तिथं ट्रॅफिक चक्काजाम असतं, म्हणजे गाड्या हालायला जागा नसते, एवढं ट्रॅफिक होतं. आणि आजचं नाहीये, मागच्या कितीतरी वर्ष हा मुद्दा नेहमी वर आलेला आहे, नेत्यांपर्यंत गेलेला आहे, पण याच्यावर अजून काहीच तोडगा निघालेला नाहीये. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? चांगला मुद्दा घेतला तुम्ही, म्हणजे मला बोलायचं होतं. आता मी यातून तुम्हाला ट्रॅफिक बद्दल सांगेल, ते का होतंय सांगेल, त्या सोल्युशन काय असू शकतं हे सांगेल, आणि लोक त्याचा कसा फायदा करतात हे सांगेल. ट्रॅफिक होण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या, जिला आपण आळा घालू शकलेलो नाहीये. आणि शहरीकरण वाढले, प्रचंड वाढले. पुण्यात पुणे खूप मोठं झालंय आता. म्हणजे आपण शाळेत होतो ते पुणे नाहीये. 2 साईडला वडाची झाडं, त्यांना ते चॉकलेटी कलर आणि पांढरा कलर असायचं ना, ते आम्ही लहानपणीचं पुणे, आणि ते वडाच्या पारंब्या खाली आलेल्या असायच्या. आता एवढीच लोकसंख्या वाढलेली आहे. वारजेचं जर तुम्ही पाहिलं, सगळ्यात पहिले भौगोलिक वारजे कसे समजून घ्यावं लागेल. एक साईडला नदी आहे, एक साईडला इंडी आहे, आणि मधून जे काय आहे ते लोकसंख्या आहे. म्हणजे वारजे सीमित आहे, त्यामुळे वारजेला पर्यायी रस्ता नाहीये. तुम्ही करीमनगरपासून पुढे गेला तर पर्यायी रस्त्यांची सुरुवात होते. करीमनगरच्या आतून एक जातो, नदीतून एक जाणार, मग मेन मुख्य रस्ता एक जाणार, मुख्य रस्त्या पलीकडनं जाणार, करवेपुतळा की अजून पर्यायी रस्त्यांची सुरुवात होते. तसं वारजेला पर्यायी रस्ता नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे गणपती माथा ते वारजे ब्रिज नाही, गणपती माथा ते वारजे ब्रिज. पुढे आता शिवणे पण जाम होतं, शिवणे ही सुरुवात झालेली आहे अनेक वेळा, 2-2, 3-3 तास हायवे हा संपूर्ण जाम असतो. त्यानंतर वारजे ब्रिज पासून ते आंबेडकर चौकापर्यंत मला वाटते जिजाई गार्डन पर्यंतचा रस्ता हा पॅक असतो. एवढं ट्रॅफिक रोज असतं. ठीक आहे, रस्ता अरुंद आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपला रस्ता अरुंद आहे. मी अनेक वेळा पाहिले हे जे अनेक उमेदवार असतात जे पाऊस पडल्यावर छत्री येते बघा 1-2 दिवसामध्ये, किंवा किल्ल्यावर आपण हळू टाकतो लहानपणी किल्ल्याकडे, 1-2 दिवस येते, 2 दिवसापुरती असते. कित्येक जण ट्रॅफिक झालं या मुद्द्याचा पण फायदा घेतात. मग त्याचा व्हिडिओ काढायचा, हे ट्रॅफिक झालंय, मग आम्हाला निवडून द्या, आम्ही ते सॉल्व्ह करून देऊ. हे व्हिडिओत सॉल्व्ह होतं असतं. मी 2 मिनिटाची क्लिप काढली, हे ट्रॅफिक झालंय. आमच्याकडे पण फोन आहेत, आम्ही रस्त्यावरच राहतो, माझं ऑफिस रस्त्यावर, माझं घर पण रस्त्यावरच आहे. सगळ्या आधी मला कळतं ट्रॅफिक झालेलं. मग
हे एक कुठल्या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे, उपयोग करून, म्हणजे उपयोग करता येईल म्हणून घ्यायचा करून, हे आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आपल्यामध्ये हवी. कसं करणार तुम्ही? हे व्हिडिओ काढणार, मला मतदान द्या, मग मी हे सॉल्व्ह करून देतो. हे लोकांनी पहिलं हे समजलं पाहिजे. हे लोकांना खुळ्यात काढणं बंद झालं पाहिजे. कुणीही काढू दे, एकदम नवीन इच्छुक उमेदवाराने काढू देत किंवा मोठ्याने काढू देत, हे खुळ्यात काढणं बंद झालं पाहिजे. लोक आता आपण कुठं आहोत, म्हणजे कितव्या दशकात आहोत आपल्याला समजतंय. पहिल्यासारखं नाही ना की एखादी अफवा पसरली आणि मग ती पसरत गेली, आपण ती मान्य केली. कॅमेरेज आहे, सोशल मीडिया तुमच्या हातात सगळे. तर याचं कारण सांगतो. वारजे ब्रिज पासून ते गणपती माथ्यापर्यंत, पुढचं नको बोलूयात, गणपती माथ्यापर्यंत बोलूयात, ज्या रोड वायडिंग मध्ये बिल्डिंग आहेत ना, त्या निघणं गरजेचं आहे. ते मी व्हिडिओ टाकून किंवा मी ओरडून किंवा मी पुलाखाली थांबून की नाही आता मी हे काढून दाखवणार, नाही आता मी तुम्हाला मोकळं करून दाखवणार, अशाने ते होणार नाहीये. त्याचं बोलणं चालू आहे. जे जागा मालक आहेत आणि जी पालिका प्रशासन आहे यांचा मधला विषय, तो जे कोण सोडू शकतं ते पालिका प्रशासन आणि जागा मालक. मोबदल्यावरनं विषय त्यांचा पेंडिंग आहे, हे लवकरात लवकर व्हावं. हाच एक मार्ग आहे रोड माफ व्हायचा. पर्याय म्हणून दुसरं, आता पर्याय म्हणून काय काढतो आपण? ओव्हरब्रिज काढतो किंवा नदीतला रस्ता असतो. नदीतल्या रस्त्यावर आपले स्टे होऊ शकत नाही. तुम्ही जर पूल करायला घेतला, आता बिना काय असता वारजेमध्ये ट्रॅफिक आहे, पूल करायला घेतल्यावर लोक कुठनं घरी जातील? मला लोक घरी जायचा मार्ग सांगा. ब्रिज करायला घेतला, कामं येणार, दोन्ही साईडला पत्रे लागणार, मग रस्ते आहेत. आता आपण पहिले कामं कशी चालतात, मग लोक घरी कुठनं जाणार? मग जे सर्वात प्रामुख्याने आहे ते सगळ्यांनी लोकांना वेड्यात काढायचं बंद केलं पाहिजे. रोड वायडिंग जेव्हा होईल त्याच्यासाठी पालिका प्रशासन आणि जे ज्यांच्या जागा आहेत त्यांचा मोबदल्याचं ठरून जेव्हा ते बिल्डिंग हटतील किंवा जेव्हा ते रोड मोकळे होतील, जेव्हा जागा मोकळ्या होतील, जागा हस्तांतरित केल्या जातील पालिकेला, तेव्हा रस्ता मोठा होईल. मग त्यानंतर ब्रिजचे काम घेता येईल. अशा टप्प्याटप्प्यात ते होईल. मोठं काम आहे, तुमच्या आमच्या हातात नाहीये. कोणी नवीन इच्छुक येणार आणि म्हणणार की मी हे करून दे, हे निव्वळ दिशाभूल आहे. मी कधीही बोलत नाही त्यावरती. दिशाभूल करायचीच नाही मला कुठल्याच बाबतीत. आणि अजून एक सांगतो त्यावरती, वारजे कृती समिती जी आता झाली ट्रॅफिक बद्दल, मी होतो त्याच्यामध्ये, मुख्य अभियंत्यांबरोबर त्या संदर्भात मिटिंग झाली होती. अनेक लोक होते वारजेतले, उमेदवार, इच्छुक उमेदवार, चालू नगरसेवक, माजी नगरसेवक सगळे होते त्याच्यामध्ये. तर त्यात हा मुद्दे म्हणजे बोलणं चालू आहे बरं का, नाही असं नाही. गणेशपुरी जो भाग आहे तिथल्या कचऱ्याची समस्या तुम्ही सोडवली होती, तीच समस्या ती तुमच्या नजरेत कशी आली किंवा ती सोडवण्याचं कारण काय? कचरा हा प्रॉब्लेम असा आहे ना की नाही का, अशी खूप कामं आहेत बघा. तुम्हाला सांगतो, जसं की मी आवर्जून सांगेल, चेंबर, कचरा. लोक ना हे काय देव झालेत जणू. अनेक लोक यांना तुच्छ समजतात. या समस्यांना तुच्छ नाहीये, हेच गरजेचं आहे. चंद्रा वगैरे नंतर जाऊयात ना आपण, स्वच्छ तर राहूयात. माणूस म्हणून आपण प्राणी जाते ना, घाणीने आजारी पडतो, त्रास होतो आपल्याला. मैला पाणी रस्त्यावर राहतंय, कचरा कुठे पण पडलाय, ठीक आहे, त्याची कारणं आहेत, त्या कारणावर पण बोलूयात. पण हे महत्वाचं समजा. आता मला कळतंय तेव्हापासून मी गणेशपुरीत राहिलोय, तेव्हा माझ्या रोजच्या म्हणजे मी कॉलेजला जायचं तेव्हा त्यावर कचऱ्यातनं रोज जायचं, समजतंय, रोज त्यातून जाणं आहे आपल्याला, दिसतं ना आपल्याला. म्हणजे मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा शांतपणे विचार करून त्या समस्येवर काम केलं आणि ती समस्या मुळापासून संपवली. कारण मला संपवायचंय. तुम्ही जेव्हा समाजासाठी काम करता किंवा पालिकेसाठी इच्छुके म्हणता किंवा कुठल्याही निवडणुकीसाठी इच्छुके म्हणता, तेव्हा तुम्ही काम करा. तू काम दाखवा आणि काम जेन्युइन दाखवा. आपल्याकडे एवढी खोटं कामं दाखवतात लोक. मी स्वतः दुसऱ्यांचं नो घ्यायला. एकदा मी दूध वाटप होतं आमचं, आता ती कोजागिरी होती की 31 डिसेंबर होतं, माझ्या लक्षात नाही. आपण 31 डिसेंबरला आणि कोजागिरीला दूध वाटप ठेवतो वर्षातून 2 दिवस. मी आपलं एक न्यूजवाले ते आले आणि त्यांना कळवलं ते आपला उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे. मग त्यांनी ते तर समजा 200 तर 2000 केला आकडा. मीच हटकलं पाहिजे. मग काय म्हटलं, 200 म्हणजे 2000 लिटरचं लिटर. मी हटकलं, म्हणलं की असं कुठं असतंय का, 2000 लिटर दूध वाटप आपण केलं 200. तर मीच हटकलं. ते म्हणणं नाही, राजकारणामध्ये असं असतं. हे असं राजकारण मला चांगलं होतं ना. 200 2000 केलं, तुमच्या दृष्टिकोन चांगलं नाही. असं हेच बंद झालं पाहिजे दादा.
हे जे पारंपरिक राजकारण आहे, लोकांना खोळ्यात काढणं आहे, खोटे आकडे दाखवणं आहे. मी तुम्हाला म्हटलं ना आता, हे ऍक्च्युली शाळेतून कॉलेजला जाताना ऍडमिशन घेतात, प्रगती पुस्तक गेलं पाहिजे, पण हे लोक खोटं प्रगती पुस्तक दाखवतात. हे बंद झालं पाहिजे. आपण आता आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, जुन्या काळासारखं नाहीये. आपल्याला सगळं दिसतं, आपण चेक केलं पाहिजे. सर्रास खोटं बोलतात लोक. मला खोटं बोलायचं नाही, मग तर नाही मिळाली तरी चालतील, खोटं बोलून काहीच घेणार नाही. आता तुम्ही मला तुमचा मुख्य प्रश्न होता कचऱ्याचा. गणेशपुरीतला कचरा स्वच्छ केला, शांतीने विचार करून व्यवस्थित केला, आज मुळापासून संपलाय. पण कचरा प्रामुख्याने का होतो? आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये विविध घटक आहेत, म्हणजे वेगवेगळी लोक आहेत, त्यांचे जॉबचे टायमिंग वेगळे आहेत, कामाचे टायमिंग वेगळे आहेत. उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो, त्यामुळे जॉब आणि कामाला जावं लागतं. तुमचं एक राजकीय नाव खूप फेमस आहे, लोक तुम्हाला चेंबर किंग या नावाने ओळखतात. आणि मी जेव्हा पहिल्यांदा हे नाव ऐकलं तर मी म्हणलं चेंबर किंग म्हणजे मी आजपर्यंत दादा, मामा, भाऊ सगळे ऐकलेले. चेंबर किंग हे नाव मला पहिल्यांदा पचलं नाही, पटकन कळलं नाही. याच्यावर मी रिसर्च केला, मी माझा स्वतःचा रिसर्च केला की अरे वारक ढेणे म्हणून कोणतरी त्यांना चेंबर किंग म्हणतात. तुम्ही 6,000 चेंबर आजपर्यंत नीट केलेली आहेत वारजामध्ये. 6,000 चेंबर आकडा ऐकून मी स्वतः विचारत पडलो की 6,000 चेंबर माणूस कसं नीट करू शकतो. म्हणजे मी ब्लोट नाही करते की तुम्ही 6,000 चेंबर नीट केले तो, पण चेंबरच का? आणि चेंबर सारखी समस्या जी लोकांच्या सोडवणं जाऊ दे, लोकांच्या कानावर पण पटकन पडत नाही त्यांच्या. 6,000 चेंबर नीट करण्यामागचं कारण काय आणि त्याच्या मागचं मोटिवेशन काय? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चेंबर का खूप महत्वाचं आहे. मी खूप वेळा पाहिलंय, अनेक वर्ष ना हे आंबेडकर चौकामध्ये चेंबर व्हायचा आणि त्याचं पाणी 1-1 किलोमीटर पर्यंत जायचं. वारजे ब्रिजला पण तीच परिस्थिती होती. आणि मी जेव्हा रस्त्याने जायचो ना, 1 किलोमीटर नंतर जी लोक त्या पाण्यात खेळत असायची, लहान मुलं, त्यांना माहितीच नव्हतं पाणी कसलंय. ते त्या पाण्यात मग उड्या मारणार किंवा त्यात बॉल गेला तरी उचलणार, तर ते गोट्या खेळला गेला तरी उचलणार. एवढ्या घाणीमध्ये हे अत्यंत महत्व, आणि ते दुर्लक्षित केलं. सगळ्यात महत्वाचं काम आहे, लक्षात ठेवा. आपण मैला पाण्याबद्दल बोलतोय, मैला पाण्याबद्दल बोलतोय आपण. सगळ्यात महत्वाचं, माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं काम आहे स्वच्छता. एक वेळ मी म्हणेल तुम्हाला, ठीक आहे कचरा सहन करू, पण हे मैला पाणी नाही सहन करू शकत. त्यामुळे त्याला महत्व दिलं, येईल ती तक्रार सॉल्व्ह करत राहिलो. आणि मग ते तक्रार आम्ही काय, आमचं काय आहे की कुठलंही काम केलं आपण केलं, ते 2 पैलू आहेत. पोस्ट करतो आपण फेसबुकला, व्हॉट्सअपला, जेवढे माझ्या मोबाईलमध्ये ग्रुप आहेत मी करतोय, मला सांगा काय प्रॉब्लेम असेल तर. हे करत करत ते वाढत गेलं. जेव्हा ते वाढत गेलं, विरोधकांना त्यांना आवडलं नसेल ना, लोकांना त्रास होतो. मग ते त्रास झाला की मग ते काय ठेवू, काय नाव ठेवू. तर एका विशिष्ट भागातनं सूर यायला लागला, चेंबर किंग. माझ्या कानापर्यंत तो आला. डिसेंबर, साधारण 21 डिसेंबर वगैरे पर्यंत 2021च्या तो सूर माझ्या कानापर्यंत आला होता की चेंबर किंग म्हणून आपल्याला चिडवतायत घाण बोलण्यासाठी. म्हणजे घाणेरडं काम करतोय, घाण उचलतोय, हात काय चेंबर किंग आहे. पण त्यांनी ते ठेवताना पण किंग ठेवलं. एवढे तर हुशार आहेत ते लोक. मग ते चेंबर किंगचं मी ह्याच्यामध्ये जून-जुलैमध्ये पोस्ट केलं. म्हणजे काय, त्या नावाचा मी जाहीरपणे स्वीकार केला. किंग होतं ना. म्हणजे तुमचं म्हणणं की हिनवायला नाव सुरू केलं होतं? प्रचंड हिनवत होते. नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. उत्तम एक्झाम्पल आहे. मला पण नव्हतं माहिती एवढं होईल म्हणून. ठेवलेल्या नावाचा ब्रँड झाला चेंबर का. चेंबर सोल्युशन काय माहिती आहे त्याच्यामध्ये, ते सगळ्या चेंबरच्या लाईन जुने आल्यात, त्या सगळ्या बदलाव्या लागतील. घुशी लागलेल्या आहेत, त्याला सर्व बदलावं लागेल. मला माहिती आहे एकदम शक्य नाही, एकदम तेवढा निधी नसतो. टप्प्याटप्प्यात ते करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे चेंबर आहेत ना, तुम्ही 6,000, आता आपण त्या 6,000वर बोललं पाहिजे ना. तुम्ही काहीतरी बोलला त्याच्यावरती, ते मी स्वखर्चाने केले 2023 पर्यंत. 6,000 ते कसे होतात लक्षात आहे. आम्ही चेंबर कसे मोजतो, हे चेंबर मोजायची सुरुवात कशी झाली हे पण तुम्हाला सांगतो. आम्ही मोजत नव्हतो, हे स्वखर्चातून असल्यामुळे मोजायला झालं. आमची माणसं पाहिली, एक माणूस आम्ही पाहिला चेंबर साफ करण्यासाठी. मग तो चेंबर साफ करायला पैसे लावायचा. मग आम्ही पर चेंबरला पैसे ठरवले की ह्या चेंबरला एवढे पैसे. मग तो रोज 7 चेंबर केले की येऊन लिहायचा, 7 चेंबर केले मग एवढे पैसे मला द्या आता. मग ते लिहित गेलो का, मग आम्हाला नंतर कळायला लागले ऍव्हरेजली आपण रोज 5 चेंबर करतोय. मग ते वर्षाला आकडा झाला, 2 वर्षाला आकडा झाला.
मग त्यात रिपीटेड चेंबर आहेत ना, पण जर परत तुमलं तर मी परत साफ करतोय ना. मग ते आमचे पेमेंटसाठी वहीवर आकडा येत गेला, त्यामुळे तो आकडा तेवढा झाला. म्हणजे आहे ऍक्च्युली तेवढं केलंय, पण त्यात रिपिटेशन भरपूर वेळा आहे. ट्रॅफिकची समस्या बघितली आपण, चेंबरची जी तुम्ही सोडवल्या आतापर्यंत त्या समस्या बघितल्या. मध्ये आता एक काही महिन्यांपूर्वी MSCBच्या एका चुकीमुळं एका लहान मुलाचा जीव गेला होता, आणि त्याच्याबद्दल देखील मी स्वतः ऐकलं होतं की नक्की काय झालं होतं आणि त्याच्यामध्ये काही कोणाची चूक होती किंवा जबाबदार कोण होतं, आणि त्याचं तुम्ही कसे इन्व्हॉल्ड होता. इन्व्हॉल्व कसे होता ह्याच्यावर, म्हणजे आपल्याला अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी कुणी सांगण्याची गरज नाहीये. त्याच्यावर आवर्जून बोलेल. पहिलं प्रॉब्लेम का होतं ते सांगतो. एक छोटा मुलाचा पहिला पाऊस होतो, या वर्षीचा पहिला पाऊस. त्या रात्री पाऊस पडला, झाडही खूप पडले. आम्ही 3-4 वाजेपर्यंत जाग होतो. 1-1:30 वाजेपर्यंत त्या मुलाच्या इथं होतो मी. तिथनं मग झाडं पडलेल्या ठिकाणी गेलो. एकदम जोरात पाऊस झालता अचानकपणे. तर ते काय त्यांनी चप्पल नव्हती घातली, काय नव्हती घाली खाली, त्याला करंट लागला आणि तो त्या ठिकाणी गेला. ह्याच्यामध्ये MSCBने त्यानंतर ते लोखंडाचा पोल होता आणि मग त्याच्यामध्ये लाकूड ठेवण्यात आलं आणि मग ते बसवलेलं कलेक्शन जे काय आहे ते, हे सगळं केलं पाहिजे ऑलरेडी. छोटी छोटी जीव जातो, जीव ह्या पृथ्वीवरती जीवन आहे सगळे, बाकी सगळं फालतू आहे. मग कशाला अर्थ नाहीये. तुम्ही जिवंत आहे ना तरच. आता मी जिवंत आहे, तुम्ही मला घेताय इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जिवंत आहे तुम्ही घेताय म्हणून आहे, संपला. त्या पलीकडे काहीच नाहीये. सगळ्यात पहिलं तर कित्येक वेळा MSCB सांगितलंय की तुम्ही फिडर लावा, सगळे लाल डब्बे हे बंद करून टाका पोल. कित्येक पोलला करंट असतो. महावितरणच्या सोडा पथदिव्यांच्या कित्येक पोलला करंट असतो. आता माणूस बसल्या बसल्या किती लहान मुलं, लहान लेकरांना काय कळतं. वस्ती भागात बोलतो ठीक आहे, सोसायटी भागात नाही, तिथं पोलबिल नसतो काय, आतमध्ये बाहेर असतं सगळं. त्यांना खेळायची वेगळी असते, तिथंच खेळ असतात. पाऊस पडला रस्त्यावरच पाणी असतं, किती वेळ लागतो हात लावायला. मग त्यामुळे आपण काळजी घेतली. पाऊस यायच्या आधीची काळजी घेत नाही, निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. लहान मुलगा निष्काळजीपणामुळे गेला. त्याच्यावर चांगलं फिडर आहे, जे काय खालचे लोखंडी पोल आहे त्याला आपण फिडर लावलं तर सगळ्यात पोल जातील पहिली गोष्ट. जर नाही लावू शकलो तर ते जे लाकूड तुम्ही जे नंतर अपघात झाल्यानंतर लावलं ते प्रत्येक खांबावर लावणे, किंवा आमचा एक सहकारी म्हणत होता ना की आपण करूयात, खांब आहे त्याला पुठ्ठ्याने सगळ्यांना खांबांना दाखवूयात, म्हणजे करंट पास होणार नाही जरी तुटलं तरी. पण ते प्रॅक्टिकली शक्य नाही माझ्याकडनं. त्याच्यासाठी एक वेगळी आहे ना संस्था, विभाग आहे वेगळं, त्यांनी करावं ते. दुसरी गोष्ट इन्व्हॉल्वमेंटचं बोलाल ना, आवर्जून एक घटना सांगतो. तेव्हा लाईट जायला सुरुवात झाली. आता मूल गेलंय, यानंतरची 4-5 दिवसाची घटना आली. सातत्याने लाईट जात होती वारजेमध्ये, सातत्याने. आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते फेसबुकला बोलत होते लाईट जाते, महावितरण आहे. मग ते कमेंटमध्ये मला एका सामाजिक, मी हे बोलतोय कारण मला फोन आला. मला जर फोन आला, मला काय करायचं, कोणाच्या फेसबुकवर कोण काय टाकते, आपलं काय म्हणणं नाही त्याच्याबरोबर. ज्याला त्याला वक्तव्य होण्याचा अधिकार आहे. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याचा मला फोन आला आणि मला म्हटलं, भाऊ तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, एवढे प्रॉब्लेम चाललेत लाईटचे, दिवसा ढवळ्या लाईट जाते, 4-4 2-2 तास दिवस लाईट नाही वारजेमध्ये. मी त्यांना सांगितलं, 4 दिवसांपूर्वी एक मूल गेलं तेव्हा व्यक्त व्हायला पाहिजे होतं. आता तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय म्हणून तुम्ही व्यक्त होताय. तुम्ही एक दिवस लाईट बिल नाही थांबला, थोडा त्रास होईल, पण तुम्ही जगू शकता, सहन करू शकता, किंवा त्याला पर्याय अनेक आहेत. ज्या दिवशी ते मूल गेलं कोण नव्हतं भाऊ. ती वेळ होती व्यक्त व्हायची, महावितरण बरोबर भांडायची ती वेळ होती. मी एकटा भांडायला गेलतो, आम्ही आणि 50-100 लोक आंदोलन टाईप होते. त्याचा अंत्यविधी उरकला, ते वैकुंठ लहान मुलांचं आहे, तिथनं आम्ही सगळे गेलो महावितरणला. प्रॉपर आंदोलन टाईप ठिया मांडला, बसलो, त्यांच्याशी बोललो, सोल्युशन घेतलं, आमच्या मागण्या ठेवल्या. ते पूर्ण ह्यात मला मी केलं माझा मोठेपणा नाही सांगायचा. आता सगळे यायला पाहिजे होते. तुम्ही लाईट गेल्यावर फेसबुकला टाकताय की महावितरणला नाव आहे, शिवाय येत आईवरनं, मग तुम्ही एक जीव गेलेलं महत्वाचं नाहीये. सगळ्यात महत्वाची जीव हा गोष्ट होती, त्याला सगळ्यांनी इग्नोर केलं आणि स्वतःला घरात त्रास व्हायला लागल्यावर पोस्ट व्हायला लागले म्हणून मी व्यक्त झालो नाही. जीव जाण्यापर्यंत जर वारज्यात जर घटना होत असतील तर त्याला जर जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही तोपर्यंत त्याच्यावर काहीच तोडगा निघणार नाही आणि तुम्ही घेऊन गेला ते. पण आत्ताचे जे जबाबदार नेते आहेत वॉर्डातले,
तुम्हाला असं वाटलं नाही त्यांच्याकडे पण जावं? कारण ते पण कुठल्या ना कुठल्या कारणाने जबाबदार आहेत ना. लोक तुम्हाला निवडून देतात कारण लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा असते. मग तुम्हाला असं वाटलं नाही त्यांच्याकडे पण जावं की त्यांना सांगावं? नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणलं ना की मला राग होता तेव्हा मनामध्ये की आपण एवढं खाली झालोय राव समाजामध्ये. एक मूल वारलंय, तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे, सगळ्यांनीच यायला पाहिजे, नगरसेवकच नाही. कित्येक लोक सामाजिक कार्यकर्त्यांनी आता मिळून घेतात वारज्यामध्ये. तुम्ही या ना, एखादा जीव गेलेला आहे, तुम्ही यायला पाहिजे. त्यामुळं माझा रोष सगळ्यांवरच होता, अजूनही आहे त्या घटनेबद्दल. आणि मी गेलो नाही कारण काय एक लक्षात घ्या, त्याला मग 100 लोक कारण द्यायला बसले ना की 100 देतात. एकतर कोण अंगाला लावून घेणार नाहीये. एक त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे जो महानगरपालिकेच्या अंतर्गत येत नाही, तो येतो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत. इथं विषय संपतो. तुम्ही स्वतःला विरोधकांपासून वेगळं कसं धरता? अशी एक गोष्ट जी तुम्हाला वाटते की आपल्याला सर्व विरोधांपासून वेगळं करते, लोकांच्या हितासाठी. माझा लोकांसाठीचा ऍक्सेस एका वाक्यात, आणि लोकांना दिला जाणारा सन्मान. माझ्याकडे सिस्टीम नाही की ऑफिसला या, अनेक वेळ थांबा किंवा इतर कोणाला भेटा आणि मग मला भेटा, असं अजिबात नाहीये. यायचं एकतर मी लोकांच्या दारात जातो. पहिली गोष्ट, मी रोज चालत फिरतो प्रभागामध्ये, लोकांना भेटतो. लोक मला रस्त्यानेच कामं सांगतात. पण जरी कुणाला माझ्याकडे काय काम असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला आवश्यक असणारा सन्मान. म्हणजे मी हे वारज्यातला विषय नाहीये, अख्ख्या पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात किंवा जेवढे मी लहानपणापासून बघतोय, सामान्य नागरिकांना त्यांना सन्मानच दिला जात नाही. सन्मान म्हणजे काय? तुमच्याकडे आले, छान बोला, प्रेमाने बोला, संपला विषय. हे प्रत्येकाला हवी असणारी गोष्ट असते आयुष्यात. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला सन्मान हवा असतो, तो दिला जाईल, देतो. हे माझं वेगळे पण आहे. बस. तुम्ही जेव्हा स्वतःचे डिफरन्शिएटर, आपण इंग्लिशमध्ये डिफरन्शिएटर जेव्हा सांगता, पण वारच्यात अशी चर्चा आहे की अर्चना म्हणजेच तुमच्या पत्नी अर्चना यांचा जर चेहरा सगळीकडे दिसतो तर तुम्ही पुढे का? आता याच्यामध्ये पुढे आणि सगळीकडे अवेलेबल असणे त्याच्यामध्ये फरक आहे. छोटासा फरक आहे, तुम्हाला समजून घ्यावा लागेल. पुढे आणि सगळीकडे, बरोबर. आम्ही दोघं इंजिनियर आहोत. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही महिने जॉब केला. मला असं सवय नाहीये कुठं बंधून राहायची, त्यामुळे मी व्यवसायाकडे वळलो. पण अर्चना तर ते पॅशन असल्यासारखं होतं, इंजिनिअरिंग करायची, जॉब करायचा आणि करिअर करायचं. मग ते अजूनही जॉब करते. म्हणजे किती वर्ष आलं सामाजिक कार्यात? 9 वर्ष. 16 पासून जर धरलं. अर्चना, माझं लग्न झालं 18 झालं. 18ला ती आली. पण मग ती दोन्ही करते जेव्हा, तेव्हा वेळेचा अभाव होतो. म्हणून मी सगळीकडे उपस्थित असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता किंवा प्रत्येक उमेदवार जात नाही, त्याची माणसं असतात. तर आमच्या उमेदवाराचा मी माणूस आहे. तुम्ही जसं आता आपण विरोधकांबद्दल जर चर्चा करतोय तर नाही, आपण ते ट्रेंडवर तुम्ही अजून बोलले पाहिजेत बरं का. एक लक्षात घ्या, ट्रेंडला विरोध करणे हा वेगळा पार्ट आहे. मी कुणाला विरोध केला असता तर मी दिसला असता, आणि आपलं स्वतःचं काहीतरी लॉन्च करून तो ट्रेंड अपडेट करणे हा वेगळा पार्ट आहे. मी 100% या मताचा आहे. माझं 100% म्हणणं आहे की पारंपरिक राजकारण बास झालं. मी म्हणत नाही कुणी राजकारण कुणी काय करायचं, कुणीही करू द्यात, पण तेच इकडे जायचं, मग हे इथं लोकांना भेटायचं, मग की बास आपण अपडेट करूयात. हा फुल टाइम जॉब आहे साहेब, जेवढे त्यांना पगार आहेत, तर करूयात ना नवीन पद्धतीने. काय प्रॉब्लेम आहे? अपडेट झाला पाहिजे, जुने ट्रेंड बास. विरोधकांकडून तुमच्यावर अनेक टीका झालेल्या असेल, याच्या आधी पण झाल्यात, याच्या पुढे पण होतील. तुम्ही त्याला सामोरं कसं जाता? मला आहे ना, सुरुवातीला सुरूच्या काळामध्ये वाईट वाटत होतं आपल्याला असं बोल. आता माझा अपमानच होत नाही. तुम्ही करूच शकत नाही, मी अपमानितच होत नाही. तुम्ही काय अपमान करणार? हे मनाचे खेळ आहेत सगळे, मान अपमान.
काम करणाऱ्याच्या, कारण ते जाणीवपूर्वक केले जातात. लक्षात घ्या, जेव्हा कोणतरी जाणीवपूर्वक तुमचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा तुमचं मोरल डाऊन करण्यासाठी किंवा तुमचं कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी बोललं जातं, त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्यावर आहे. आणि टीका काय अडचणी सांगू का, मी चेंबर सुरू करायला लागलो होतो, चालू केलं होते, हे सुरुवात सांगतो. पहिलं एकदम फर्स्ट मला कोविडमध्ये नाही अडचणी आल्या, कारण सगळे घाबरून घरात बसले होते. तेव्हा त्यांना अडचणी करायला बाहेर नाही येता आलं, कारण घाबरतात ते. कोविड जर संपलं समज अडचणी सुरू झाल्या, चेंबर साफ करत होतो, आमचा एक स्वच्छता सेवक आहे मनोज, एक कशाला तो माझ्या चेंबर करायचा, त्याला ठराविक रक्कम द्यायचो, त्याच्या घरी गेले, त्याला ते स्वच्छ बंद काढून टाकेन तुला, आणि मला ते लोक परत उठून माझ्याकडे काम करायला. हा काय होतं, ते त्याच्या बायको माझ्याकडे आले, रडत बसले, मध्ये बिचाराने माझ्या चेंबर साफ करणं बंद केलं. मी दुसरा माणूस बघितला, काम थांबलं का, समोर त्याची बुद्धी किती आहे बघा, त्याला वाटतं काम थांबेला बंद केलं की. एक एमएससीबीचे कर्मचारी होते, त्यांनी मला डोंगरवाडी भागात एक काम केलं लाईटवर, त्याला बोलून घेतलं ऑफिसला, मग तुला हे करण तुला ते करण, त्यांनी मला येऊन सांगितलं. मी नाही, काही लोक घाबरतात, काही लोक नाही घाबरत. हे लोक कोण काय करत नसतं, हे लोक घाबरणाऱ्यांचा फायदा घेत असतात. अडचणी म्हणजे काय, समजा तुम्ही काहीतरी माझी मदत करताय आणि मग तुम्हाला आलं, मी कोणतरी आलोय ते, मग ते तुम्ही घाबरला ना की त्यांचं काम झालं. तुम्ही नाही घाबरला की ते स्वतः सोडून देत असतात. आपण कुणाला घाबरवणं सोपं नाहीये. आपण जुन्या काळात कसं होतं, कॅमेरे नव्हते, अपडेट नव्हतं, लोक करत असतील, काय कायदा तोडत असतील. आता तेवढं सोपं नाहीये, आता खूप छान आहे, सगळे शिक्षित आहेत. अजून हे दोन अडचणी आणलं तुम्हाला, असे जर मी बसलो, तुम्ही काहीतरी निवांत या ऑफिसला, माझ्याकडे 100-150 अडचणीत आणि मी सगळ्यांना मात केली. मी कशालाही भीक नाही घातली आणि घालणार पण नाही. मी कशालाच घाबरत नाही, मी भीक घालणार नाही अडचणींना. दृष्टिकोन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुढच्या 5 वर्षात असं कुठला बदल आहे जो तुम्ही वारजा मावळीत पाहू इच्छिता? फार मोठा बदल काही करायचं नाही मला, माझं मोठंच नाहीये. सगळ्यांना अपेक्षा असते की एखादा नेता मग, आणि हे सगळं खोटं असतं बरं का, मग मी हे करणार, मग मी ते करणार, हे मी बघितले साहेब, खोटं असतं. मी का बोलतोय, मी वस्तीत राहणारा मुलगा आहे, असं आम्ही गर्दीत थांबायचो, नेते मंडळी यायचे, मग ते आश्वासन द्यायचे, हे खोटं बोलायचे. शेवटी आमचं हातावलं पण हातावलंच राहिलं. आणि हे काय असतं की जोपर्यंत तुम्ही येड्यात निघताय तर तुम्हाला येड्यात काढलं जाणार. मला कुठलाही मोठा बदल करायचा नाही, मला माझा प्रभाग अजिबात चंद्रावर वगैरे न्यायचा नाही, माझी ती अपेक्षा नाही. मला बेसिक जीवनावश्यक सुविधा सुधारायच्यात, मला वाहते चेंबर बंद करायचे ज्याने कुणालाही त्रास होणार नाही, मला कचऱ्याच्या समस्या घालवायच्यात, मला व्यवस्थित काय ते रोटी कपडा मकान काय बेसिक गरजा असतात ना माणसाच्या, पाण्याचे नीट द्यायचे, पाणी घरोघरी पोचलं पाहिजे. विकास कधी म्हणतो माहितीये का, विकास म्हणजे कुठली तरी मोठी गोष्ट करणे अजिबात नाही. माझ्या भागातल्या शेवटच्या घरापर्यंत सर्व सुविधा पोचणे बेसिक म्हणजे विकास. माझ्या विकासाची व्याख्या ही आहे. मग ते शेवटच्या घरापर्यंत रस्ता पोचवायचा आहे मला, गल्लीतला का असे ना त्यांच्यापर्यंत पाणी पोचवायचंय, प्रभागातले वाहते चेंबर थांबवायचे. वारजे तुम्ही हायवे किंवा सोसायटी परिसर बघू नका साहेब, वारजेचे बरेच पैलू आहेत. मग माझं मी निवडलंय, मला एकदम जीवनावश्यक गोष्टींचा व्यवस्थित द्यायच्या सगळ्या, एकदम छोटं आणि सोपं. हायवे सोडून जे म्हणले तुम्ही, फक्त वारजे हायवे सोसायटी बघू नका, कुठले भाग म्हणताय तुम्ही, नक्की कुठल्या भागांबद्दलचा विचार म्हणताय? आता तुम्ही आपल्या समाजामध्ये कुठला भाग नाही, 3 घटक आहेत सांगतो. माझ्या वारजे भागात 3 घटक आहेत. रामनगर वस्ती भाग असं म्हणून, रामनगर असेल, गोकुळनगर, पाटील हा वस्ती भाग येतो. त्यानंतर येतं स्टँड अलोन बिल्डिंग, ज्यामध्ये येते गणेशपुरी सोसायटी, माळवाडीचा परिसर. त्यानंतर येतो सोसायटीचा भाग, बरोबर. हे 3 भाग जर तुम्ही धरले, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला सोसायटीचे लोक काय सांगतील, मग त्या हायवेचा भाग सोसायटी असते म्हणून हायवे परिसर म्हटलं मी, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत. ते तुम्हाला त्यांना प्रॉब्लेम विचारला गेला ना साहेब, ते तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सांगतील, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो प्रायव्हेट आहे त्यांच्या दृष्टीने. दुसऱ्या टप्प्यात आला स्टँड अलोन बिल्डिंग, 1-2 गुंठ्यात बांधलेल्या, गणेशपुरी सोसायटी, माळवाडी, ते सांगतील मुलांना खेळायला जागा नाही, आणि मग तत्सम प्रॉब्लेम सांगतील. जे मोठ्या सोसायटीत अम्युनिटीज म्हणून आहेत ते त्यांना त्यांच्याकडे नाही आहेत. मग तुम्ही वस्ती भागात आला तर त्यांचं
मधल्या भागात तुम्हाला चेंबरचे पण प्रॉब्लेम सांगतील. चेंबर आहे, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, हे नीट करा, आमच्या दारात ते लाईट बंद आहे. वस्ती भागात आला त्यांनी प्रॉब्लेमच नाही, म्हणजे त्यांनी एवढे हार मानलेले आयुष्याबरोबर. असा भाग आहे ना काही, चेंबर होते नाही तक्रार करत, जगण्याशी झुंज चालू आहे. आणि जे जे त्यातले सगळे हुशार लोक आहेत, म्हणजे असं नाही की सगळेच, त्यात पण टप्पे आहेत 10%, 20%, ते अपडेट होत आहेत, पुढे जात आहेत, स्वतःच चांगलं करतायत. आणि काही लोक नाही करत. असे गरजा वेगळे आहेत साहेब. वस्ती भागातले गरजा काय, चेंबरच्या लाईन दुरुस्तच करत केलेल्याच नाहीत, रस्तेच नाहीयेत, पाणीच नाहीये. पण एवढ्या वर्ष का पूर्ण नाही झाल्या, का वाटतं तुम्हाला? असं नाही की आधी सत्ता नव्हती, असं नाही की निधी नव्हते, असं नाही की पैसा नव्हता. त्याला कोणाला एकाला किंवा उगाच हे करायचं म्हणून. आता मी जेव्हा गोकुळनगर भागात जातो ना, मी जाऊन लोकांना भेटतो, तो माझा भाग नाही. आता नवीन प्रभाग ऍड झाला, मी काम जास्त इकडे केलंय. पलीकडच्या भागात जेव्हा गोकुळनगरला जातो तेव्हा ते रस्त्याचे प्रॉब्लेम सांगतात, पाण्याचे प्रॉब्लेम सांगतात. पण एक लक्षात घ्या, निधी हे असे अवाढव्यपणा एवढे पण नसतात की सगळीच कामं एका ह्याच्यामध्ये होईल. हे टप्प्याटप्प्यात होणारे विषय आहेत, टप्प्याटप्प्यात होतील, मार्गी लागतील. अनेकांनी काय केलेलं नाहीये, हा काय आपला प्रश्न नाही, हा सगळीकडेच प्रश्न आहे. ते आता मी म्हणलं तुम्हाला, मला रामनगरची ड्रेनेज लाईन बदलावी लागेल, एकदम होईल का हो? एक टम्म तरी होईल का अख्खीच्या अख्खी? वेळ लागेल ना साहेब, वेळ लागेल. आणि विकास म्हणजे सगळ्यात पहिली गर्दांची पूर्तता असते, शोक हा नंतरचा भाग आहे, ते समजावं लागेल आपल्याला. आपण तुमचे वारज्याबद्दलचे विचार ऐकले, विरोधकांबद्दलचे विचार ऐकले, तुमचा राजकारणाचा प्रवास, राजकारणात तुम्ही प्रवेश कसा घेतलात हे देखील ऐकलं. वारजेकरांना असं तुमच्याकडून एक थेट संदेश की त्यांनी तुम्हाला, किंवा तुम्ही म्हणता की उमेदवार तुमचा वेगळा आहे, तुमच्या उमेदवाराला अडचणींना का निवडून द्यावं, असा एक थेट संदेश वारजेकरांना. तर माझी विनंती आहे सर्व वारजेकरांना, हे पूर्ण ऐका. यात छोटे छोटे संदेश आहेत आणि थेट द्यायचं म्हणलं तर माझ्याकडे मिळेल तुम्हाला इझी ॲक्सेस. माझा व्हिजन बेसिक आहे. बेसिक म्हणजे मी वस्ती भागात राहिलोय, मी झोपडपट्टीत राहिलोय, मला त्या गरजा माहिती आहेत. मी उगाच आवड हवी काय बोलणार नाही. मला बेसिक जीवनमान आहे ना सुरळीत करायचंय, हे महत्वाचं आहे. माझ्या ऑफिसला मी नगरसेवक झालो म्हणजे माझ्या भागातला प्रत्येक नागरिक नगरसेवक, बस तेच विधी आहे माझं. हे वेगळेपण आहे माझं बाकीच्यांपेक्षा, आणि ह्या वेगळेपणाला सगळ्यांनी समजावं. तुम्ही तुमचा दृष्टिकोन वाढवा. परत पार्श्वभूमी नसताना राजकारणात येणं सोपं नाही, आपण आधी पण बघितलं. तरुणांचा राजकारणाकडचा एक दृष्टिकोन बदलत चाललाय. राजकारणात यायला तरुण नको म्हणतात. करप्शन असेल, त्यानंतर म्हणजे घुसखोरी असेल, किंवा जीवाला धोका, असे तरुणांची, किंवा राजकारण येणं म्हणजे एक जीवाला धोका असणं, किंवा इंग्लिशमध्ये डेंजरस फील्ड असं म्हणतो आहे ना. मग तरुणांनी राजकारणाकडे काय यावं? नाही यावं. का असं? तरुणांनी नाही यावं. विश्लेषण याचं असं आहे, मी स्वतःवरून देणार, बरोबर, माझ्या अनुभवावरून देणार. राजकारणामध्ये लागतो 2 आहेत राजकारणाचे पैलू. एक तुम्ही खादी घालणे, कुठल्या तरी संघटनेत काम करणे, कुठलंही काम न करता फक्त चमकणे, त्याला अर्थ नाहीये. माझ्या हिशोबी हे अर्थहीन आहे. मग अशा राजकारणात येऊन तुम्ही वेळ वाया घालू नका. ते व्यावसायिक कमर्शियल पॉलिटिक्स म्हणतात त्याला, ते पैसे कमवण्याच्या दृष्टीने केलं जातं. दुसरं एक राजकारण माझ्यासारखं, म्हणजे हे नवीन 2 राजकारण आहे तुमच्याकडे. प्रस्थापित नसलेला, वारसा नसलेला, कुठलाही पद नसलेला, एवढा त्रास आहे याच्यामध्ये, एवढा त्याग करावा लागतो. माझी इच्छा नाही की माझ्यासारखा त्याग कोणी करावा. मी व्यवसाय सोडला, जेवढे पैसे कमवले सगळे लोकांसाठी खर्च केले. संपूर्ण वेळ, टोटल संपूर्ण वेळ, सकाळी उठल्यावर संध्याकाळी झोपेपर्यंत, म्हणजे 24/7 अवेलेबिलिटी. कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत. आणि हे सगळं करत असताना जे हिरोज आहेत, भारी लोक आहेत, हितचिंतक, यांच्या अडचणींवर मात करता आली पाहिजे. ते सोपं नाहीये. म्हणजे तुमच्यामध्ये सोसण्याची क्षमता पाहिजे, संयम पाहिजे. हे असेल तर या फेम म्हणून, थ्रिल म्हणून, ग्लॅमर म्हणून राजकारणात येऊ नका. म्हणून नाही हा शब्द बोललो होतो.
तर तुम्हाला नाही त्याग करावा लागेल. मी राजकारणामध्ये आलं, व्यवसाय सोडला, माझ्या भावाला त्याग करावा लागला, तो एकटं काम करतो. मी राजकारणामध्ये आलं, घर सोडलं, माझ्या आईवडिलांना त्याग करावा लागला, मी घरीच नसतो. आणि ते आता काळजी करत असतात काय. मी राजकारणामध्ये आलो, माझ्या पत्नीला तिच्या इच्छा अपेक्षांचा त्याग करावा लागला. ती इंजिनियर आहे, तिचं लाईफस्टाईल वेगळी होती, तिला ती सोडावी लागली. प्लस तिला ती देखील जे पैसे कपेल ते आम्ही लोकांसाठी होतो, एवढा त्याग करावा लागला. माझ्या मुलीला माझा वेळ मिळत नसतो, तिला त्याग करावा लागला. हा कौटुंबिक झाला. असे किती लोकांनी तिला त्याग केले. मला सांगा, माझ्या बरोबर मी तर कधी कधी म्हणतो येडे जुडले सगळे. एक 12-15 टीम आहे आमची. एकटा होतो मी, एकटा आमचा केदार होता सुरुवातीला, 2 जण आम्ही काम करायचो. आणि आम्हाला एक ओमकार, अभिषेक, आदित्य, ऋषभ, ही छोटी मुलं कॉलेजला होती. काही मुलं त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन होऊन 2 वर्ष आले, अजून माझ्या ऑफिसला असतात 24 तास. ते माझ्या थोडं त्यांच्या फॅमिलींनी पण त्याग केला. काय मिळतं? काहीच नाही, 1 पण रुपया पगार देत नाही मी. 0 पेमेंट आहे माझ्याकडे लोकांना. सकाळी उठून आंघोळ करून येतात, कधी कधी जेवायला जेवायला घेतात, असं नाही की जेवायला पण देतोय मी. मग एवढी लोक त्रास सहन करणार असतील, एवढी लोक त्याग करणार असतील, तर ही तुमच्यामध्ये ती क्षमता असेल तर या बाबा राजकारणामध्ये, नाही तर अवघड आहे. मग तुम्ही आपलं तेच चालू द्या, आपलं नेपोटिझम, राजा का बेटा राजा, कारण त्यांना त्रास नाहीये. आणि ते सांगतात पण सांगताना की माझे वडील राजा होते, माझे आजोबा राजा होते, म्हणून मला तुम्ही राजा बनवा. तेच चालू द्या बाबा, कारण एवढा त्याग मला वाटत, मला म्हणजे एक्झॉस्ट होतो माणूस. ही एवढी क्षमता असेल, मग प्रश्न उत्तर सरळ आहे, एवढी क्षमता, एवढा संयम असेल तर राजकारणामध्ये नवीन माणसांनी, ज्यांना कुठलाही वारसा नाहीये, न कुठलं काय पार्श्वभूमी, त्यांनी यावं. नाहीतर मग हाय ते चालू द्यात. कारण माझी इच्छा नाही की माझ्या एवढा त्रास आणि एवढं सगळं. अथवा आणि नशीब तर बघा, इलेक्शन पण म्हणजे मज्जाच घेते. किती वर्ष चाललंय सगळं. खूप त्याग आहे याच्यामध्ये, सोपं नाही. म्हणून तरुणांनी टाळावे. मी जगा वेगळं उत्तर आणतो, लोक सगळे डिप्लोमॅटिक उत्तर देतात, नाही तरुणांनी या, मग हे बदला. आणि ह्यांनाच बदलायचं नसतंय, ह्यांनाच आवडत नाही नवीन आलेले. फक्त हे कॅमेरा पुढे सगळे उत्तर देईल तुम्हाला, हिथलं नाही सांगत, कुठलं पण द्याला तुम्ही. काय नसतंय, हे सगळं खोटं असतंय. हा ज्यांच्यामध्ये मग क्षमता आहे, माझ्यासारखं सगळं सोडून मग काय ते, मग कपडे फाटली तरी रस्त्यावर थांबण्याची क्षमता असेल, भर उन्हा पावसात, त्याने बिनधास्त या, जग तुमचं आहे. मग परागजी, आता दृष्टिकोन देखील आपण वाढवत लागला. याच्यानंतर आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. त्याच्यामध्ये एक 5 ते 6 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे तुम्ही न विचार करता पटकन 1 किंवा 2 शब्दात किंवा एखाद्या वाक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे. खेळूया. एका शब्दात वारजेचं वर्णन कराल तर काय कराल? घर आहे माझं. तुमचा सर्वात मोठा विरोधक कोण? ज्याला तत्व नाहीत, तत्वहीन माणूस. वारजे माळवडीतली सगळ्यात पहिली समस्या कोणती सोडवाल? सगळ्यात पहिली समस्या जे घाण आहे ते सोडवणार, घाण बाजूला करणार, मध्ये आधी कचरा चेंबर. राजकारणी नसतं तर काय असतं? मी व्यावसायिक असतो. मी खूप उत्तम व्यावसायिक आहे, जो मला सोडावा लागला. एका शब्दात वारजेकरांनी तुम्हाला का निवडून द्यावं? प्रत्येक वारजेकर नगरसेवक. पराजी, खूप बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधून. येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या प्लॅटफॉर्मकडून आणि धन्यवाद. माझं उरकलेलं नाही, नक्की परत घ्या. धन्यवाद. नक्की.